आई व अंगठी. बायको सतत आईवर आरोप करत होती आणि नवरा सतत तिला आपल्या मर्यादित राहण्यास सांगत होता. पण बायको काही गप्प बसायचं नावच घेत नव्हती. ती जोरजोरात ओरडून सांगत होती, मी अंगठी टेबलवरच ठेवली होती आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच आलेलं नव्हतं. अंगठी असो वा नसो, ती आईनेच उचललीये. गोष्ट जेव्हा पतीच्या सहनशक्तीच्या बाहेर गेली, त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेवून दिली. 3 महिन्यापूर्वीच लग्न झालेलं होतं. पत्नीला ती चापट सहन झाली नाही. ती घर सोडून चालली आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला की तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का? तेव्हा पतीने उत्तर दिले. त्या उत्तराला ऐकून दरवाजामागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले. पतीने पत्नीला सांगितले, जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले. आई आजूबाजूच्या परिसरात झाडू मारून थोडे पैसे आणायची, ज्यात एक वेळेचं पोट भरायचं. आई एका ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकून ठेवायची आणि म्हणायची, माझ्या भाकरी या डब्यात आहेत, बाळा तू खा. मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो, आई माझं पोट भरलंय, आता मला नाही खायचं. आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालनपोषण केलं आणि मोठं केलं. आज मी 2 भाकरी कमवायच्या लायकीचा झालो. पण हे कसं विसरू की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारले. ती आई या स्थितीला अशा अंगठीसाठी भुकेली असेल हा मी विचारसुद्धा करू शकत नाही. तू तर 3 महिन्यापासून माझ्यासोबत आहे. मी तर आईच्या तपश्चर्येला 25 वर्षापासून बघितलंय. हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती समजूच शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेडतोय की ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज.